ओम. श्रोते हो, नमस्कार. आज आपण कालच्या प्रकरण 11वे मधील एका रूपकात सद्गुरू आणि भक्त गिरनारच्या यात्रेला जातात तो भाग सुरू करणार आहोत. वाचन संध्या जोशी, मुंबई. सद्गुरू कृपा आणि गिरनारचे रूपक. दत्त संप्रदायातील एक थोर सत्पुरुष व सद्गुरू आपल्या शिष्यासह गिरनारला जायला निघाले. सद्गुरूंचे शिष्यावर खूप प्रेम होते. शिष्यही महान योग्यतेचा होता. त्याचीही सद्गुरूंवर खूप निष्ठा होती. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती असे मानत त्यांची सख्य भक्ती होती. दोघेही गिरनारकडे निघाले त्यावेळी शिष्याला माहीत नव्हते की तिथे 10,000 पायऱ्या आहेत. त्या चढल्यावरच दत्तपादुकांचे दर्शन होते. हे कळल्यावर तो जरा थबकला आणि आपल्याला जमेल की नाही असं त्याला वाटू लागले. ते सद्गुरूंनी लगेच ओळखले आणि ते म्हणाले, या पुढच्या पायऱ्या किती दिसत आहेत? शिष्य म्हणाले, 20-25 दिसत आहेत. गुरु म्हणाले, तेवढ्याच आपण चढूया आणि पुढचे पुढे बघू. असे करत 9,975 पायऱ्या केव्हा चढून झाल्या हे कळलेच नाही. मग गुरु म्हणाले, आता 25 पायऱ्या चढल्या की गुरु पादुका येतील. जाशील ना? भाग्यात असेल तर दर्शनही होईल. मी आता दुसरीकडे जाते. शिष्य धैर्याने पुढे गेला आणि पादुकांचे छान दर्शन झाले. गुरुकृपाच किती, पण आता गुरु बरोबर नव्हते. तरी त्यांची तीव्र आठवण आहे ना. भक्ताच्या मनात आलं की सद्गुरूंबरोबर असतानाही माझे लक्ष इकडे तिकडे जात होते. आता नेमक्या वेळी ते बरोबर नसल्यामुळे विरहात त्यांची सदैव आठवण आहेच. त्यांना मी विसरूच शकत नाही. शरीराने ते दिसत नाहीत, पण आहेत ना ते बरोबर. अशाच विचारात दत्तपादुकांच्या समोर भक्तिभावाने शरणाष्टकातले 2-3 श्लोक भक्त म्हणू लागला. पहिला एक. दत्तात्रेया तव शरणम, दत्तनाथा तव शरणम. त्रिगुणात्मका त्रिगुणातीता त्रिभुवनपालक तव शरणम. दुसरा. करुणानिधे तव शरणम, करुणासागर तव शरणम. श्रीपाद श्री वल्लभ गुरुवर नृसिंह सरस्वती तव शरणम. तिसरा. श्री गुरुनाथा तव शरणम, सद्गुरुनाथा तव शरणम. कृष्ण संगमी तरुतळुवासे भक्तवत्सला तव शरणम. हे म्हणत असताना दत्तप्रभू भक्तासमोर प्रगटले आणि म्हणाले, हा कृष्णेचा संगम नाही आहे, हा गिरनार पर्वत आहे. काही हरकत नाही, मी तिथेही असतो, इथेही असतो, भक्तांच्या हृदयातही असतो. तू कसा आहेस? तुझे सद्गुरू कुठे आहेत? ते भव्य दर्शन पाहून शिष्याची बोबडीच वळली. तरी हळूच पुटपुटला, आपल्या कृपेने मी बरा आहे. 25 पायऱ्याच असताना सद्गुरूंनी मला तुमच्या पायाशी सोडून महत्त्वाच्या कामासाठी ते दुसरीकडे गेले आहेत. दत्तप्रभूंनी दयार्द्र नजरेने पाहिले आणि म्हणाले, असू दे असू दे, त्यांनाही खूप कामे असतात. कोरोना महामारीच्या संकटातून तुम्हा सर्वांना सही सलामत बाहेर काढायचे आहे ना. शिवाय देशाच्या सीमेवरील तंग वातावरण आहे. त्या संदर्भात तिबेटच्या सीमेवरील ज्ञानगंज येथील सिद्धपुरुषांच्या बैठकीला गेला आहे. असू दे, तुला वाचनाची खूप आवड आहे. सध्या काय वाचतोयस? शिष्य म्हणाला, आपल्या पुढे मी काय बोलणार, पण आपण विचारले म्हणून सांगतो. सांख्ययोग आणि द्वैताद्वैत हा मोठा ग्रंथ अर्धा वाचून झालाय. त्यावर दत्तप्रभू म्हणाले, वाच वाच, पण वेडा होऊ नको म्हणजे झाले. त्यावर शिष्य म्हणाला, हे क्लिष्ट विषय, माया ब्रह्माची चर्चा, द्वैत, विशिष्टाद्वैत, अद्वैत या सिद्धांताची चर्चा वाचून डोके फिरून गेले. दत्तप्रभू म्हणाले, आणि थोडे दिवस वाचत राहा, म्हणजे मानसोपचार तज्ज्ञाकडे जावे लागेल. तुला नक्की काय हवंय? तुला तुझी सुटका करून घ्यायची आहे की नाही? तत्त्वज्ञानाचा अभ्यास अथांग आहे. त्या विषयावर मेधावी लोकांबरोबर मतभेद वा वादविवाद झाल्यास ते न संपणारे ठरतात. शिष्य म्हणाला, मला मुळीच वादविवाद नकोत, त्यात पडायचेच नाही आहे. दत्तप्रभू म्हणाले, छान छान, फक्त ते वाचन थोडे कमी कर. गुळाच्या ढेपेचा नुसता फोटो बघायचा आहे, काय एक
गुळाचा खडा तोंडात टाकून चव बघायची आहे. शिष्य लगेच म्हणाला, फोटो घेऊन काय करू, मला चव बघायची आहे. मग दत्तप्रभू म्हणाले, 7 आंधळ्यांना हत्ती पाहण्याची इच्छा झाली म्हणून मी त्यांना म्हैसूर महाराजांकडे पाठवले. त्या सर्वांनी हत्ती पाहिला. एक मी पाहिलेला हत्तीच खरा म्हणून सर्वजण भांडू लागले. एकाने सोंडेचा अनुभव घेतला होता, दुसऱ्याने हत्तीच्या पायाला मिठी मारली होती, तिसऱ्याने शेपटी धरली होती, चौथ्याने हस्तिदंत पकडले होते आणि 5वा हत्तीच्या पाठीवर बसला होता. मग अशा परिस्थितीत त्यांच्या वेगवेगळ्या अनुभवांचा मेळ कसा बसणार? मी सर्वांना दृष्टी बहाल केली. मग मात्र सर्वांनी समग्र दर्शन घेऊन सारे खळखळून हसू लागले, कारण त्यांना आता दृष्टी मिळाली होती ना. माझा विश्वाचा पसारा इतका मोठा आहे की कल्पांतही कुणाला त्याविषयी खुलासा होणार नाही. त्या भानगडीत तू पडू नकोस. जेवढे दिसतंय तेवढे पहा आणि गप्प राहा. शिष्य म्हणाला, होय होय, सद्गुरूही हेच म्हणतात आणि त्यांनी सांगितले की तरकटीपणा करायचा नाही. दत्ताला तो आवडत नाही. दत्तप्रभू म्हणाले, किती प्रकारचे तर्क आहेत माहीत आहे का? साधा प्रासंगिक तर्क, सतर्क, कुतर्क, वितर्क, असंभाव्य तर्क, विपरीत तर्क असे सगळे आहेत. त्यांच्या आहारी गेले की शंका कुशंका, भ्रम, काळजी, वैफल्य, दुःख इत्यादी ठरलेलेच आहे. वेळ पण लागेल, चालेल का? शिष्य लगेच ओरडला, नको नको, तसे मुळीच नको व्हायला. दत्तप्रभू म्हणाले, बरं मग सावध राहा. शास्त्र आणि संतांचे ग्रंथ वाचावेत आणि त्यातले मर्म समजून घ्यावे. पण माझेच बरोबर म्हणून वादविवाद पडायचे नाही. हे कळलं का? शिष्य म्हणाला, हो हो कळले. दत्तप्रभू म्हणाले, गुरुपौर्णिमेनिमित्त आता सद्गुरूंचे महत्त्व आहे. पण मीच सर्व ठिकाणी अर्पित असल्यामुळे मला गुरुदेव दत्त म्हणतात. आता तुझी काय इच्छा आहे ते सांग आणि मला काय अर्पण करणार तेही सांग. मग शिष्य म्हणाला, सद्गुरू आम्हाला सांगतात की आमचे अस्तित्व अंगुष्टी मात्र ज्योतीप्रमाणे हृदयात आहे आणि तुम्ही वैश्वानर अग्निरूपाने सर्व प्राणीमात्रांच्या पोटात आहात. या गोष्टीचा मला अनुभव मिळावा अशी प्रार्थना आहे. दत्त त्यावर म्हणाले, ते तर होईलच, पण गुरुपौर्णिमा म्हणून तू काय देणार आहेस? शिष्य लगेच म्हणाला, मी पूर्वी साधा रायवळ आंबा होतो. सद्गुरू कृपेमुळे मी आता हापूस आंबा झालो आहे. तोच मी आपल्याला अर्पण करीत आहे. हे ऐकल्याबरोबर दत्तप्रभूंनी तो प्रसादाचा आंबा खाऊन टाकला आणि त्यांनी भक्ताला त्या खाऊन टाकलं आणि भक्त त्याच्या पोटात पोचल्यावर प्रभू म्हणाले, पिंडी ते ब्रह्मांडी आणि वैश्वानर अग्नी काय आहे ते कळले ना. तुझ्याही पोटात तोच अग्नी आणि माझ्याही पोटात तोच. आणि त्याला आंब्याची आहुती मिळाली. इकडे जे आहे तेच तिकडे आहे. एवढ्यात आमचे सद्गुरू तिथे आले आणि दत्तप्रभूंना म्हणाले, माझा शिष्य कुठे आहे? प्रभू म्हणाले, तो गेला पोटात, आपणूनच गेलाय. तूच त्याच्यात बदल घडवून आणलायस, असे तो म्हणत होता. सद्गुरूंनी काहीही ऐकून घेतले नाही. अहो असे कसे केलेत असे विचारून भांडू लागले. तो गिरनारला माझ्याबरोबर आलाय. या कोरोनाच्या काळात त्याला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे. पुन्हा तो तुमच्याकडे येईल, पण आत्ता त्याला परत करा. दत्तप्रभू हसले. गुरु शिष्य प्रेम असलेच पाहिजे. कुठलाही मार्ग असो, मग तो कर्म, ज्ञान, भक्ती, राजयोग, लययोग, महायोग काही असो, पण सरते शेवटी पराभक्ती आणि निव्वळ प्रेमच श्रेष्ठ आहे. ते शिल्लक राहते. याच्या पलीकडे काही नाही. प्रेमाला मोल नाही जगा माझी, हाच निरोप गुरूंचा, हा घे तुझा शिष्य परत. असे म्हणताच शिष्य सद्गुरूंजवळ आला. शिष्य अत्यंत अचंबित झाला. कशाला या प्रपंचात पुन्हा आलो असे त्याला वाटू लागले आणि तो बुचकळ्यात पडला. सद्गुरूंनी ओळखले आणि ते लगेच म्हणाले, प्रारब्धातले शेष कर्म बाकी आहे म्हणून तुझ्या जीवनात पुनर्जन्म नको म्हणून 2 वेळा एक्सटेन्शन दिले. तुला असा पळ काढता येणार नाही. उर्वरित प्रारब्धाचा भार कोण उचलणार? चला घरी आता. चराचर सृष्टीत पिंडी ब्रह्मांडी सर्वत्र तोच भरून उरलेला आहे. हे नीट समजले ना. मग आता काय मिळवायचं आहे आणि कसली काळजी आहे? असे म्हणत दत्तप्रभूंना त्रिवार वंदन करून आणि सद्गुरू व शिष्य गिरनारहून परतीच्या प्रवासाला निघाले आणि स्वगृही सुखरूप पोहोचले.
या समारंभानिमित्त सद्गुरूंच्या आठवणी उचंबळून येत आहेत आणि नक्कीच स्वामींचे कृपाशीर्वाद सर्व गुरुबंधूंना प्राप्त होतील अशी सदिच्छा व्यक्त करतो. हरिओम तत्सत.